आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सावरकरांविरोधात वक्तव्य केल्यानं माझ्या जीवाला धोका। पुणे कोर्टामधील सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांचा मोठा दावा। गोडसेच्या वंशजांनी माझी तक्रार केली। 2 खासदारांनी धमकी दिल्याचाही राहुल गांधी यांचा आरोप। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खोचक टोला लगावला। बिहारमधल्या मतदार यादीमध्ये मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधी यांची भेट घेतली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा जगन मोहन रेड्डी यांचा दावा। आंध्र प्रदेशमध्ये मतदान आणि मतमोजणीमध्ये 12.5% फरक आहे, त्यावर राहुल गांधी का बोलत नाहीत, जगन मोहन रेड्डी यांचा सवाल। What about Rahul Gandhi there in Delhi when he talks about vote chori? Why does he not make a statement on Andhra, where the highest 12.5% is the vote difference? सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी। तटकरे भाजपात चालले होते, पण त्यांनी टर्न घेऊन परत आले। रायगडची तटकरेंची जागा आमच्यामुळे आली। मंत्री भरत गोगावले यांचा तटकरेंवर निशाणा, तर त्यांच्यावर बोलायला मी इतकाही छोटा नाही, तटकरेंचा पलटवार। मी निर्धार केलेला आहे, ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट यांचा आली नव्हती, ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील, आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना, तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। एकनाथ शिंदेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कटकटी सुरूच राहणार असल्याने दुर्लक्ष करा। दिल्लीतून फडणवीसांना सूचना, संजय राऊतांचा दावा। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालवा, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतल्या वरिष्ठांकडून पक्क्या सूचना। बेकायदा बेटिंग ॲप प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे, 2000 कोटींचा अवैध व्यवहार उघड। 2024 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे तपास। एअर इंडियानं विशेष अधिकाराचा भंग केल्याचा काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांच्यासह 5 खासदारांचा आरोप। खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं, एअर इंडियावर कारवाई करण्याची पत्रातून मागणी। महाराष्ट्र राज्य लॉटरीसाठी 9 आमदारांची समिती गठीत। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष, तर अमित साटम, चंद्रदीप नरके, विठ्ठल लंघे तसंच चेतन तुपे, शेखर निकम, रोहित पाटील यांच्यासह सुनील प्रभू आणि अमित देशमुख समितीमध्ये सदस्य। भटक्या श्वानांबाबत निर्णय मागे घ्या, प्राणीप्रेमींची सुप्रीम कोर्टात मागणी। दिल्ली आणि एनसीआर मधील भटक्या श्वानांना आश्रय केंद्रात ठेवा, कोर्टाचे प्रशासनाला निर्देश। राजकीय नेते आणि कलावंतांकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध।